चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्लासनगर में सुभाष टेकड़ी अम्बेडकरवादी आंदोलन का गढ़ है और उम्मीद है कि वोटर बहुजन समाज पार्टी के हाथी निशान पर बटन दबाकर बदलाव जरूर लाएंगे। इसी नेक मकसद से बहुजन समाज पार्टी की तरफ से 4 उम्मीदवारों का पैनल बनाया गया है। सभी उम्मीदवारों ने भरोसा जताया कि वे पैनल नंबर 18 की सभी सीटों पर चुने जाएंगे। इस बीच पूरे उल्लासनगर महानगर पालिका इलाके में बहुजन समाज पार्टी से 21 नॉमिनेशन पेपर दाखिल किए गए हैं, ऐसा ठाणे जिला महिला अध्यक्षा निवेदिता जाधव इन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया है। उल्लासनगर महानगर पालिका चुनाव के लिए अपना नॉमिनेशन पेपर फाइल करने के बाद हुई इस प्रेस कॉन्फ्रेंस में बड़ी संख्या में महिला और पुरुष मौजूद थे। इस समय नागरिकों ने बहुजन समाज पार्टी से बदलाव की उम्मीद जताई है। अब पूरे शहर की नजर इस बात पर है कि पैनल नंबर 18 के वोटर विकास और लोगों की भलाई के लिए क्या फैसला लेते हैं। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। पॅनल नंबर 18च्या वतीने मी निवेदिता जाधव आणि मी SC महिला राखीव मधून माझं नामांकन पत्र काल दाखल केलेलं आहे। आज मला खरंच खूप आनंद होत आहे की बहुजन समाज पार्टीच्या वतीने 18 नंबर पॅनल नंबर 18 आणि मधून SC महिला राखीवसाठी मी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। मला आशा आहे की खरोखरच सगळ्यांची साथ असेल या गोष्टीला। माझ्याप्रमाणे माझ्यासोबत माझ्या जोडीला जे 3 उमेदवार आहेत तेही आपापला परिचय देतील। जय भीम। माझं नाव शकुंतला सुरेश जगताप। मी 18 क्रमांक 18 मध्ये उभी आहे। जय भीम। मी खुशी प्रदीप राणे। मी 18 क्रमांक ब मधून उभी आहे। भास्कर भांडा शिंगारे क्रमांक 18 मधून बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या वतीने निवडणूक उभा आहे। आता चाललेल्या म्हणजे माझ्या माहितीनुसार मला असं कळलेलं आहे, कारण मी 4, 5 आणि या आपलं 16 नंबर पॅनलचं पण बघत होते, तर जवळपास 21 लोकांचे नामांकन पत्र सक्सेसफुली सादर झालेले आहेत। आणि त्याच्यामध्ये कमी जास्त असू शकतात, कारण की अजूनही मला आकडा म्हणजे पूर्ण आलेला नाहीये। AB फॉर्म जेवढे काउंट होतील त्याच्यानुसार मला कळेल, पण आतापर्यंत जर माझ्याकडे जे आलेलं आहे त्याचे 21 आहेत। नक्कीच धरेल, कारण की ही आजचीच परिस्थिती नाहीये, दरवर्षीची हीच परिस्थिती आहे। दरवर्षी धावपळ असतेच आणि सगळ्या पक्षाचे लोक नामांकन अर्ज दाखल करतात, पण टेकडीच्या लोकांवरती माझा खूप विश्वास आहे। इथले लोक खूप प्रामाणिक आहेत। काही लोकांनी तो प्रोपगंडा केलेला आहे की इथले लोक बिकाऊ आहेत, विकले जातात, पण माझं असं सांगणं आहे की जर नेता बिकाऊ असेल तर जनता बिकाऊ होईलच। पण आम्ही असं आहोत की आम्हीच विकले गेलेलो नाही तर आमची जनता कशी विकल्या जाणार। आणि आंबेडकरी पक्षावरती आमचा पूर्णतः विश्वास आहे आणि म्हणूनच आज आमचा अजेंडा हा सगळा निळा आहे। डॉक्टर बाबासाहेबांचा हत्ती आमच्या सोबत आहे, त्यामुळे विजय नक्की आमचाच असेल। आणि माझा तर खरोखरच या जनतेवरती खूप विश्वास आहे। मला लोकांनाही दाखवून द्यायचं आहे, जर तुम्हाला आंबेडकरी पक्ष पटत नाही तर आंबेडकरी जनतेचं वोट चालतं कसं, हा माझा एक ठाम प्रश्न राहील। आणि आंबेडकरी जनतेने हा विचार करायला पाहिजे, मत देताना पण विचार करायला पाहिजे। खरोखरच सुशिक्षित, समजदार आणि आपल्या जनतेचं भलं करणाऱ्या लोकांचीच निवड करावी। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की महिला वर्ग इथे जास्त प्रमाणात आहेत। आमच्या जे प्रभाग क्रमांक 18 आहे आणि आमचे उमेदवार हे महिला जास्त आहेत आणि पुरुष ची संख्या एकच आहे, पण आम्हाला सपोर्टिव्ह पुरुष आहेत, कारण की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो आणि आमच्या सगळ्या स्त्रियांच्या मागे एक पुरुष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सगळीकडे आरक्षणामुळे महिलांचा यूज केला जातो आणि आरक्षण पडल्यामुळे महिलांना घराच्या बाहेर काढलं जातं। उंबरठ्या बाहेर न पडलेली महिला SC आरक्षण पडलं म्हणून बाहेर येते, OBC आरक्षण पडलं म्हणून बाहेर येते, तर आम्ही त्यापैकी होणार नाही। आमची खुर्चीचा मान आम्ही आमच्या खुर्चीलाच देऊ, कारण जेव्हा आपण निवडून आल्यानंतर खुर्चीचा मान खुर्चीला नाही दिला तर बाबासाहेबांच्या संविधानाचा तो अपमान असं मानतो। आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवण्याची नाही तर संविधान अंमलात आणण्याची गोष्ट करतो। आणि आजच्या दिवशी मला एवढंच सांगावं वाटेल, आम्ही नामांकन पत्र दाखल केलेले आहेत। नक्की आम्हाला विश्वास आमच्या आंबेडकरी जनतेवरती आहे आणि नक्की आमचाच विजय होईल, सगळीकडे निळच असेल हा विश्वास ठामपणे मी सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छिते। जय हिंद।